गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? मी ही मस्त आणि मजेत आहे. असेच हसत राहा, आनंदात राहा आणि मजेत राहा. चिंता सोडा, सुखाने जगा या पुस्तकामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आणखी एक दिवस परमेश्वराने आपल्याला जगण्यासाठी दिला. आपण परमेश्वराचे मनापासून धन्यवाद देऊया की हे नारायणा, हे कुलदेवता, हे इष्ट देवता, तुम्ही मला आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला माझ्या आईवडिलांच्या पोटी जन्म देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आईवडिलांनी मला या मुकामपर्यंत पोहोचवण्यासाठी भरपूर खस्ता खाल्ल्या, भरपूर पैसा खर्च केला, भरपूर मेहनत केली. त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी. खूप खूप धन्यवाद देऊया पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण एम फुलफिलमेंट अकॅडमी यांच्यासाठी, कारण त्यांनी मला पुढच्या जाण्याच्या संधी दिल्या. त्याचबरोबर मी धन्यवाद देते मोबाईलला, लॅपटॉपला, इंटरनेटला, कारण एवढ्या भरभरून पावसामध्ये सुद्धा माझे इंटरनेट खूप चांगलं चालतंय, मोबाईल चांगला चालतोय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊया. खूप खूप धन्यवाद देऊया पंचतत्वांना: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. या पाचही तत्वांनी माझं संपूर्ण शरीर बनलेलं आहे आणि या पाचही तत्वांनी संपूर्ण सृष्टी बनलेली आहे. या पंचतत्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. जलतत्व हे भरभरून आपल्यावर वरुण राजा बरसत आहे. या वरुण राजाला मनापासून धन्यवाद आणि शुक्रिया. आजपर्यंत तुम्ही भरभरून बरसलात, संपूर्ण शेतकऱ्यांना आणि धरती मातेला तृप्त केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि शुक्रिया. पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊ परमेश्वराला की तुम्ही प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला माझ्या सोबत आहात. म्हणूनच आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे, सर्वश्रेष्ठ दिवस आहे. प्रेम, आदर, सन्मान, प्रशंसा आणि झटपटने भरलेला. आपल्यामध्ये असीम शक्ती आहे, असीम शांती आहे, असीम समाधान आणि विपुल प्रमाणात संपत्ती देण्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण त्या संपत्तीचा मी सुज्ञपणे वापर करत आहे, त्यासाठी देखील परमेश्वरा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, ब्रह्मांड, पैसा, हवामान, वाहतूक, राशी, भविष्य, निसर्ग, ब्रह्मांड आणि संपूर्ण विश्व माझ्यासाठी अनुकूल आहे. आणि या संपूर्ण विश्वासाठी मनापासून धन्यवाद, शुक्रिया. मी धन्य आहे, मी भाग्यवान आहे, मी नारायणाची माझ्यावर असीम कृपा आहे, असीम कृपा आहे, असीम कृपा आहे. यासाठी हे नारायणा, तुमच्या आशीर्वादाने माझे घर आनंद, शांती, समृद्धी, प्रेम, श्रद्धा, काळजी यांच्या दिव्य ऊर्जेने भरून गेले आहे व पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहोत. खूप खूप धन्यवाद नारायणा. आम्ही आमच्या विचारात, शब्दात, वागणुकीत सकारात्मक आहोत. मी सदैव सत्य बोलते आणि योग्य मार्गाचे अनुसरण करते. हे नारायणा, मला जीवनातील सातही सुख देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे नारायणा, मला आयुष्यभर निरोगी राहण्याचा आशीर्वाद देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. म्हणूनच मी पूर्णपणे निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन जगत आहे. माझे मन एकदम शांत आणि आनंदी आहे. माझे परस्परामधील नातेसंबंध हे एकदम प्रेमाचे आणि विश्वासाचे आहेत. मी आनंदाने आणि समाधानी आहे. आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तुम्ही मला नारायणाचे दर्शन देण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. हे नारायणा, तुमच्या आशीर्वादाने आणि सप्त तारांकित जीवन जगत आहोत. आमचा हा सुवर्ण काळ सुरू आहे. आमचा ठाम विश्वास आहे की आयुष्यभर असाच सुवर्ण काळ टिकून राहू दे नारायणा, टिकून राहू दे नारायणा, टिकून राहू दे. तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद, शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया. चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. चिंता सोडा, सुखाने जगा या पुस्तकातील शेवटच्या सत्यकथा. आपल्या या पुस्तकाचे लेखक जे आहेत, डेल कार्नेगी यांनी यांच्या जीवनातील सत्यकथा, म्हणजे चिंता सोडण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी त्यांना जशा आल्या तशा त्या सोडवण्याचा त्यांनी भरभरून प्रयत्न केला. मग तो प्रयत्न करत असताना त्यांना काय काय सामोरं जावं लागलं, जिम मध्ये बॉक्सिंग आणि बाहेर हायकिंग, अशा वेगवेगळ्या त्यांनी त्यांच्या सत्यकथा मांडलेल्या आहेत आणि त्या त्यांनी लिहिलेल्या देखील आहेत. बघा, मी सकाळपर्यंत जगणार नाही. बऱ्याचदा लेखकाने त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी
लिहिलेले आहेत, सांगितलेले आहेत आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. या कथेमध्ये या एका व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या मोठ्या समस्या, चिंता, मानसिक तणाव याबद्दल सांगितले आहे. त्या कोणत्या समस्या आणि कुणाच्या बाबतीतल्या आहेत त्या? या डेल कार्नेगी यांच्या बाबतीतल्या आहेत. सुरुवातीला त्या व्यक्तीला वाटत होतं, म्हणजे डेल कार्नेगी यांना वाटत होतं, त्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत आणि त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे. त्यामुळे ते सतत चिंतेत राहू लागायचे. आणि हळूहळू त्यांना एक महत्वाची गोष्ट समजून आली, की बाबा चिंता करून समस्या तर सुटत नाही, उलट वाढतात. मग काय करायचं? त्यांनी काही गोष्टी बदलायला सुरुवात केली. वर्तमान क्षणात जगायला सुरुवात केली. बघा किती सुंदर पॉइंट लेखकाने इथं सांगितलंय. वर्तमान क्षणात जगायला सुरुवात केली. समस्या स्वीकारून त्यावर उपाय शोधायला सुरुवात केली. सकारात्मक विचार ठेवले, स्वतःवर विश्वास ठेवला. हळूहळू त्यांच्या आयुष्यात बदल होऊ लागले. त्यांची चिंता कमी होऊ लागली. आनंदी आणि शांत जीवन ते जगू लागले. बघा, डेल कार्नेगी सांगतात, की चिंता करणे निरुपयोगी आहे. समस्या आल्यावर घाबरू नका. उपाय शोधा. वर्तमानात जगणे सर्वात महत्वाचे आहे. चिंता सोडा, कृती करा, जीवन आपोआप सुधारेल. बघा, लेखकाने इथे पुन्हा एकदा आपल्याला 4 गोष्टी समजून सांगितल्यात. लेखकाने वर्तमान क्षणात जगायला सुरुवात केली. पाठीमागच्या गोष्टींचा विचार करून, मागच्या गोष्टींचा विचार करून ते वारंवार डिप्रेशनमध्ये जायचे आणि मग त्यांना असं वाटायचं, की मी काय आता जगत नाही, हा माझा आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. जे.सी. पेनी चिंतेवर लगेच मात करायला शिकले, कारण त्यांनी चिंतेवर चिंतेवर आदर्श उपाय शोधला होता. कुणी शोधला होता? जे.सी. पेनी हे एक लेखक आहेत, त्यांनी शोधला होता. जिममध्ये बॉक्सिंग आणि बाहेर हायकिंग. बघा, जिममध्ये आपण बॉक्सिंग करतोय, शरीराला, माइंडला एक फाईट करत असतो आणि बाहेरचं जीवन जगत असताना आपण काय करत असतो? असा आव आणतो, की मला कसलं टेन्शन नाही. मी एकदम पॉवरफुल, स्ट्रॉंग असा व्यक्ती आहे. बरोबर की नाही? तर हे कुणाचं म्हणणं आहे? कर्नल एडी गन, न्यूयॉर्कचे एटानी, रोड्स स्कॉलर हे जे आहेत त्यांचं हे म्हणणं त्यांनी इथे आपल्या लेखकाने सुद्धा समजून सांगितले आहे. चिंतेची भग्नावशेष. लेखकाने त्यांच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये घडत होत्या आणि बदल होत नव्हता, चिंता वाढत चालली होती, टेन्शन वाढत चाललं होतं, त्यावेळेस तू ज्या समस्येची चिंता करीत आहेस ना, ती समस्या नेमकी काय आहे याची माहिती मिळव. या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. म्हणजेच काय, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, वर्तमानात राहायला शिका. समस्येला सामोरं जा, एक्सेप्ट करा. ओके, तुम्हाला बोललाय ना, एक्सेप्ट. बोललाय, बोल. त्याचं चुकलं, माझं नाही चुकलं. ओके, एक्सेप्ट. तरी पण तो बोललाय ना, एक्सेप्ट. वर्तमानात जगायचं आपल्याला, स्वीकारायचं आणि त्याला सामोरं जायचं. मग कसं? फाईट करून नाही. आंतरिक फाईट न करता किंवा बाह्य काय म्हणतात ना, वाद-विवाद न घालता त्याच्यावर सोल्युशन कसं काढायचं आणि समोरच्याला त्याची चूक कशी दाखवून द्यायची किंवा चूक चुकलीये हे समजावून सांगणं सुद्धा खूप मोठं कौशल्य लागतं. त्याच्यासाठी स्वतः समजून घेणं खूप गरजेचं असतं. समस्येचं कारण शोधायला लागतं. समस्या सोडवण्यासाठी लगेच एखादे सृजनात्मक पाऊल उचलावं लागतं. त्यामुळे चिंता सोडा, सुखाने जगा यामध्ये लेखकाने जी त्यांच्या स्वतःच्या लाईफमधल्या गोष्टी सांगितल्यात, की सत्यकथा सांगितल्यात. जिम बर्डसेल यांनी आपल्या समस्यांचे विश्लेषण करून चिंता थांबवायला सांगितले. या बऱ्याच गोष्टी लेखकाने आपल्या वाक्यामध्ये समजून सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारे ह्या डेल कार्नेगी यांच्या सत्यकथा त्यांनी आपल्याला इथं समजून सांगितलेल्या आहेत. त्याचा नक्कीच आपण सदुपयोग आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं जीवन कसं बदलवता येईल ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर चला तर मग आजचा हा चॅप्टर आपला इथं संपलेला आहे. उद्याचा शेवटचा पार्ट आहे चिंता सोडा सुखाने जगा या पुस्तकाचा. सर्वांनी नक्की ऐका. त्यानंतर आपण भेटणार आहोत 21 जुलैला. कारण तोपर्यंत आहे आम्हाला ज्ञानोबा माऊलींची वारी आणि आम्ही चाललेलो आहोत वारीला. चला तर मग तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण चला. तोपर्यंत बाय बाय.